सर्व वारकरी बंधू भगिनींना निरोगी आनंदी सुखी समाधानी आरोग्यदायी जीवनासाठी विठ्ठलमय शुभेच्छा। चला जाणून घेऊया। साधू बोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी। मोक्ष रेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त। ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरि दिसे जनी आत्मतत्वी। हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, ओम नमो नारायणाय। भावार्थ आपण आता पाहूया। वैराग्याच्या 4 अवस्था म्हणजेच यतमान वैराग्य। त्याची पहिली अवस्था यतमान वैराग्य। एकदा वैराग्याचा उदय झाला म्हणजे मुमुक्षूकडून विषय वासना जिंकण्यासाठी चढता प्रयत्न सतत केला जातो, त्यास यतमान वैराग्य असे म्हणता येईल। 2 म्हणजे व्यक्तिरेक वैराग्य। चित्तात वासना असणे हा त्यांचा चित्तातील समन्वय होय आणि त्या चित्ताहून नाहीसा होणे हा त्यांचा व्यक्तिरेक होय। आत्मनिरीक्षणाने मुमुक्षला त्यांच्या अडवय व्यक्तिरेक स्पष्ट कळतो, त्यास व्यक्तिरेक वैराग्य असे म्हणता येईल। 3 म्हणजे एकेंद्रिय वैराग्य। इंद्रिये मन बुद्धी ही तिन्ही वासनांचे अधिष्ठान होय। इंद्रिये व मन स्वाधीन झालेली असली तरी बुद्धी या अधिष्ठानात वासना बीज रूपाने रुजलेली असल्यामुळे तिची जागृती न होण्यासाठी साधने चालू ठेवण्यासाठी आवश्यकता संपत नाही। या वैराग्याच्या अवस्थेला एकेंद्रिय वैराग्य म्हणतात। साधन चतुष्ट अधिकाऱ्यास श्री गुरुरूपी साधूंनी तत्वमसी या वाक्याचा बोध केल्यानंतर देहेंद्रियातीत मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो, पण तोही अनुभव स्फुरणरहित ज्ञानरूप